गुन्हेगाराच्या डोक्यावर कोणी छत्री घेऊन उभा राहणार नाही. तर जेव्हा एका घटनात्मक संस्थेच्या प्रमुख अशा एका म्हणजे महाराष्ट्राचा नवा एप्स्टीन फाईल उघडणाऱ्या माणसाच्या डोक्यावर छत्री घेऊन उभ्या असतात, तेव्हा महिला आयोगाच्या छत्रछायेखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा अत्यंत निवांत उभा आहे का, असा एक अत्यंत वाईट आणि गंभीर संदेश महाराष्ट्रात जातो. म्हणून माझा आक्षेप आहे की या माणसाच्या सांगण्यावरून काही नेत्यांनी तर आपल्या करंगळ्या वगैरे सुद्धा कापून घेतलेल्या आहेत. त्याचे अनेक फुले फार त्याची चर्चित चर्वण पुढे येतील. पण त्या व्हिडिओ जे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? किती महिलांचं शोषण झालेलं आहे आणि कुठे त्याने हे सगळे कारनामे केलेले आहेत आणि ह्या महिला कोण आहेत, त्यातल्या कोणी काही तक्रारी केलेल्या आहेत का? की जर चाकणकर म्हणतात की मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पोलीस चौकशी करतील, तर जिथे संबंध नव्हता त्या डॉक्टर संपदा मुंडे आणि खेवलकर प्रकरणामध्ये तुम्ही ढवळाढवळ करत प्रेस कॉन्फरन्स केली, कंटेंट सांगायचा प्रयत्न केला, आज प्रेस का घेतली नाही? मला असं अजिबात वाटत नाही. निश्चित चाकणकर काही एवढ्या ताकदवान एवढ्या प्रबळ वगैरे आहेत असं नाही. चाकणकर म्हणजे छोटा मोठा मोहरा आहे एवढंच मी म्हणेन याच्यामध्ये. कारण अनेक वेळा ती तक्रार होऊ नये म्हणून बड्या राजकीय व्यक्ती यामध्ये हस्तक्षेप करत होत्या. खुद्द रुपाली चाकणकर यांनी अनेकांना या पद्धतीने झापाझापी केलेली आहे. पण समावेशन, समुपदेशन आणि सक्षमीकरण करण्याऐवजी चाकणकर कायम महिलांचं चारित्र्यहनन करतात. हे वारंवार समोर आलेलं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम चाकणकरांनी केलं. खेवलकर प्रकरणामध्ये त्यांनी चक्क नार्कोटिक्सशी संबंधित प्रकरण असतानाही त्यातही त्यांनी ढवळाढवळ केली आणि त्याचे किती व्हिडिओ आहेत, काय आक्षेपार्ह कंटेंट आहे हे सांगायचा प्रयत्न केला. मला मान्य आहे, अगदीच मला मान्य आहे. पण मग अशी निष्पक्ष चौकशी संपदा मुंडे प्रकरणात होईल असं का वाटलं नाही? का संपदा मुंडे प्रकरणात त्यांना स्वतःला पत्रकार परिषद घेऊन संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेसे वाटले? पोलिसही सांगतायत गपक्या आवाजात की प्रचंड दबाव होता, खूप सारे फोन येत होते. तर कालपासून कुणी नेमके फोन केले, कुणाचे फोन पोलिसांना आले, त्या सगळ्या लोकांचे म्हणजे पोलिसांचे, तपास अधिकाऱ्यांचे सीडीआर सुद्धा बघितले गेले पाहिजे. आणि जर फक्त सामाजिक प्रतिष्ठान एवढेच संबंध होते तर मग त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी जर संबंधित नसतील तर आजही कॅप्टन खरात यांची भाची चाकणकरच्या घरात काय करत आहे, का आहे ती? म्हणजे व्यक्तिगत संबंध काहीच कसं माहित नसेल, व्यक्तिगत आयुष्य जर माहित नसेल की मागच्या वर्षी विधानसभेच्या पटलावर विधिमंडळ अधिवेशनामध्ये नानाभाऊ पटोले काँग्रेसचे नेते यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची चर्चा केली होती आणि एका पेन ड्राईव्ह बद्दल त्यांनी चर्चा केली होती. मग खरातचा आणि त्या हनी ट्रॅपचा, नानाभाऊंनी सांगितलेल्या त्या पेन ड्राईव्हचा यांचा काही आपसामध्ये काही संबंध आहे का हे सुद्धा तपास खात्याने शोधून काढावं. अशोक खरात नावाची व्यक्ती ही कॅप्टन म्हणून वावरत होती. कुठे कॅप्टन होता, कधी होता, त्याचा कालखंड काय होता हे काही कोणाला माहित नाहीये. पण तो त्याची ओळख कॅप्टन असं सांगतो. तो कुठल्या तरी म्हणण्यापेक्षा भारतीय नेव्हीमध्ये कॅप्टनशिप त्याने केलेली आहे असा त्याचा दावा आहे आणि म्हणून त्याला कॅप्टन म्हणून ओळखलं जातं. या कॅप्टनने मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे शिवनिका ट्रस्ट नावाचे ट्रस्ट उभं केलेलं आहे. कुणाचाही तळहात बघून चुटकीसरशी त्याचं भविष्य सांगणे हा त्याचा मूळ व्यवसाय आहे. परंतु भविष्य सांगणे एक वेगळी गोष्ट आहे आणि तंत्रमंत्र विद्या ही एक वेगळी गोष्ट आहे. हा नुसता भविष्य सांगत नव्हता, तर हा तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी विद्या सुद्धा करत होता. त्याच्या अनेक गोष्टी आता पुढे आलेल्या आहेत. आता या सगळ्या तंत्रमंत्र विद्यामध्ये अडकलेले अनेक लोक आहेत, राजकीय नेते आहेत किंवा अजून काही सेलिब्रिटी आहेत, अधिकारी आहेत. मिरगावमध्ये त्याने 10 ते 12 एकरची जमीन ही हस्तगत केली आहे. ती जमीन त्याला कुणी दिली, काय दिली, म्हणजे पोलिसांनी नुसती धाड टाकण्यापेक्षा एरवी जे ईडीचं ऑफिस इकडे तिकडे फिरत असतं त्यापेक्षा अशा एका रिटायर्ड माणसाकडे अचानक एवढी बागायती जमीन घेण्या इतकी प्रॉपर्टी आली कुठून, पंचतारांकित फार्म हाऊस त्याने कसं काय बांधलं, या सगळ्या गोष्टींची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. याने याचा राजकीय जो वावर आहे तो चाकणकरांच्या माध्यमातून जास्त वाढवला हे आता बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. कारण चाकणकरांनी त्याचा अनेक वेळा उल्लेख पितृतुल्य, गुरुमाऊली असा केलेला आहे. दर वाढदिवसाला चाकणकर या वाढदिवसानिमित्त जायच्या, भेटायच्या, बोलायच्या. मध्ये त्यांच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा चाकणकर अगदी ज्याला आपण वरमाई म्हणतो अशा पद्धतीने तिथल्या सगळ्या पाहुण्याची अवगत करताना दिसत होत्या. आता तुम्हाला असं वाटेल की माझा चाकणकरांवरच आक्षेप का आहे? जर तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत, त्यांच्या सुविधे पत्नी सोबत आहेत किंवा केसरकर आहेत, कुठे धनंजय मुंडे आहेत, जर एवढे सगळे राजकीय लोक आहेत तर मी फक्त आणि फक्त चाकणकरांवरती आक्षेप का घ्यावे? तर त्याची माझी 2 कारणं आहेत. एक तर चाकणकरांचा पाद्यपूजा करतानाचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. कारण जसं आपणही आता म्हणालात की राज्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना महाराष्ट्रातल्या एका घटनात्मक संस्थेवर
काम करणारी एक महत्वाची व्यक्ती अशा पद्धतीने भोंदूगिरी करणाऱ्या महाराजांची पाद्यपूजा करते, ही गोष्टच मुळात आक्षेपार्ह आहे आणि त्या कायद्याचं उल्लंघन करणारी आहे. पहिली बाब. याच्यामध्ये धक्कादायक खुलासे असे आहेत की या माणसाच्या सांगण्यावरून काही नेत्यांनी तर आपल्या करंगळ्या वगैरे सुद्धा कापून घेतलेल्या आहेत. त्याचे अनेक उल्लेख बापरे. फार त्याची चर्चित चर्वण पुढे येतील. आता यामध्ये दुसरी बाब अशी की या ज्या महिला आयोगाच्या आहेत प्रतिनिधी, त्या आपण जे आता व्हिज्युअल्स दाखवत आहात त्या व्हिज्युअल्स मध्ये त्यांच्या डोक्यावर छत्री घेऊन आहे. बघा, एखादा नेता तिथं जाणं आणि त्या नेत्याचा स्वागत करणं किंवा त्या नेत्याचे त्या माणसासोबत फोटो असणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. आम्ही अनेक ठिकाणी वावरतो, आमच्यासोबत अनेक लोक फोटो काढतात. कदाचित तो गुन्हेगार आहे, गुंड आहे, तडीपार आहे, आम्हाला कल्पना नसते, फोटो कुणी काढेल. परंतु गुन्हेगाराच्या डोक्यावर कोणी छत्री घेऊन उभा राहणार नाही. तर जेव्हा एका घटनात्मक संस्थेच्या प्रमुख अशा एका म्हणजे महाराष्ट्राचा नवा एप्स्टीन फाईल उघडणाऱ्या माणसाच्या डोक्यावर छत्री घेऊन उभ्या असतात, तेव्हा महिला आयोगाच्या छत्रछायेखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा अत्यंत निवांत उभा आहे का, असा एक अत्यंत वाईट आणि गंभीर संदेश महाराष्ट्रात जातो. म्हणून माझा आक्षेप आहे. आणि म्हणून मी यावर माझी जी भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व सध्या सन्माननीय अजितदादांसारख्या कर्तृत्ववान नेतृत्वानंतर सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्यासारख्या अत्यंत संवेदनशील महिलेकडे आलेलं असेल, तर एक संवेदनशील महिला पक्षप्रमुख म्हणून त्यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची अशी काय राजकीय अपरिहार्यता असेल की त्यांनी या सगळ्या सातत्यानं वादग्रस्त असणाऱ्या व्यक्तीला या पदावर ठेवावं, की जी व्यक्ती महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं चारित्र्यहनन स्वतः करणे किंवा चारित्र्यहनन लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न करणे यासाठी वादाच्या भोवऱ्यात असते. अशा व्यक्तीला का त्या पदावर ठेवलं जातं, हा आमचा एक साधा प्रश्न आहे. पण त्या व्हिडिओ जे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत तुमच्यापर्यंत काय माहिती आहे की किती महिलांचं शोषण झालेलं आहे आणि कुठे त्यांनी हे सगळे कारनामे केलेले आहेत आणि ह्या महिला कोण आहेत, त्यातल्या कोणी काही तक्रारी केलेल्या आहेत का, काय नेमकी तपशील काय आहे या सगळ्या केसमध्ये? याच्या संबंधाने 2 ते 3 वर्षांपासून नाशिकमधले अनेक लोक यावरती आक्षेप नोंदवत होते आणि तक्रार व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. मात्र याच्या विरोधात कधीही तक्रार होत, कारण अनेक वेळा ही तक्रार होऊ नये म्हणून बड्या राजकीय व्यक्ती यामध्ये हस्तक्षेप करत होत्या. खुद्द रुपाली चाकणकर यांनी अनेकांना या पद्धतीने झापाझापी केलेली आहे. शिर्डीमध्ये एक तक्रार या माणसाबद्दल साधारणतः मला वाटतं मागच्या महिन्यात दाखल झाली होती. त्यावेळेला तक्रार ज्यांनी दाखल केली त्या पीडित कुटुंबातल्या एका पुरुषाला चाकणकरांनी अक्षरशः म्हणजे दटावणीच्या स्वरामध्ये त्याच्याशी भाषा केली आणि तीही व्यक्ती पुढे येईल आणि तेही बोलतील या संदर्भाने. विशेष आहे की नाशिक सारखं शहर, जे शहर कधी काळी कवी कुसुमाग्रजांच्या नावाने ओळखायचं, धावपट्टू कविता राऊत या नाशिकच्या आहेत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजींचं जन्मस्थळ या नाशिकमध्ये आहे आणि विशेषतः पुढच्या 2 वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळा या नाशिकमध्ये होत आहे. आणि अशा नाशिकमध्ये जिथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक ऋषी, साधू, महंत, नागा साधू अनेक लोक जिथे येणार आहेत, त्या नाशिकमध्ये नेमकी आता अशी घटना घडते आणि यामध्ये सातत्याने तक्रारी. बरं, असं नाही की फक्त पोलिसांकडे पीडितांनी तक्रारी केल्या, पोलिसांच्या निदर्शनास पत्रकारांनी गोष्ट आणून दिली. एक स्थानिकचं वृत्तपत्र आहे खबरदारी पुढारी नावाचं, या खबरदार पुढारीने या संबंधाने पहिल्यांदा आवाज उठवला होता. म्हणजे बघा चाकणकर किती खोटं बोलतायत हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. चाकणकर आज असं म्हणाल्या की माझे आणि त्यांचे फक्त कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी मला काही देणं घेणं नाही. जर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी देणं घेणं नाही तर क्रमांक 1, चाकणकर त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये काय करत होत्या. जर व्यक्तिगत संबंधाशी घेणं देणं नाही तर दर वाढदिवसाला चाकणकर तिथे जाऊन 20-20 मिनिटाची 30-30 मिनिटाची भाषणं का करत होत्या. जर संबंध नाही आणि मला याची कल्पनाच नाही असं चाकणकर सांगतात, तर मी माझ्या ट्विटरवर आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पत्र मगाशी पोस्ट केलेलं आहे चाकणकरच्या स्टेटमेंट नंतर. ज्या पत्राचा संदर्भ खबरदार पुढारीच्या संपादकाला चाकणकरांनी एवढं झापलं, त्याला कायदेशीर नोटिशीचा धाक दाखवला, त्याच्याकडे एका वकिलाकरवी नोटीस सुद्धा पाठवली आणि सांगितलं की बघ तुला मी हे करेन, तुला मी ते करेन, आणि त्या बिचाऱ्याने सपशेल माफी मागितली. म्हणजे जो पत्रकार अत्यंत जागरूकतेने या लैंगिक शोषणाचं जे कांड चालू आहे त्याचा पर्दाफाश करू इच्छित होता, रुपाली चाकणकर या महिलेने असा शब्द उच्चारते कारण मला राज्य महिला आयोगाची गरिमा अधिक धुळीस मिळवायची नाही. तर रुपाली चाकणकर यांनी त्या पत्रकाराला झापलं आणि जबरदस्त
जबरदस्तीने त्याचा माफीनामा मागवला आणि आता जर त्या म्हणत असतील की मला याच्यातली काहीच कल्पना नाही, तर मार्च 2025चा तारीख वार ईमेल आयडी फोन सकट मी ते पत्र माझ्या सोशल मीडियावर पोस्ट केलेलं आहे. आपण बघू शकता. म्हणजे चाकणकर खोटं बोलतायत. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरं असं की चाकणकर आता आपला असा प्रश्न असेल कदाचित की तुम्ही चाकणकरांनाच का टार्गेट करताय, तर माझं साधं म्हणणं आहे की कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणाकडे न्यायची. मुळात महिला आयोगाची जी कार्यपद्धती असते त्या कार्यपद्धतीचं एकूण आपण जर मांडणी बघितली तर त्याच्यामध्ये महिला आयोगाने अशा ज्या शोषित स्त्रिया असतात, ज्या प्रवाहाबाहेर जाण्याची शक्यता असते, ज्यांना सोशली एक्सक्लुडेड ठरवलं जाण्याची भीती असते, या महिलांना इन्क्लुजनच्या प्रक्रियेत आणावं, यांचं समावेशन करावं. एखादी महिला घाबरत असेल तर तिला अन्यायाविरुद्ध बोलण्यासाठीच तिला ताकद द्यावी, तिचं सक्षमीकरण करावं. सबलीकरण, सक्षमीकरण आणि समुपदेशन ही कामं त्यांनी केली पाहिजेत. पण समावेशन, समुपदेशन आणि सक्षमीकरण करण्याऐवजी चाकणकर कायम महिलांचं चारित्र्य हनन करतात. हे वारंवार समोर आलेलं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम चाकणकरांनी केलं. तनिषा विसे प्रकरणात हॉस्पिटलवरती शेरे ओढण्याच्या ऐवजी चाकणकरांनी तनिषा विसेचीच कशी चूक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी संपदा मुंडेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत त्यातही अत्यंत हिरिरीने गरज नसताना, अधिकार क्षेत्र नसताना चाकणकरांनी प्रेस कॉन्फरन्स केली. खेवलकर प्रकरणामध्ये त्यांनी चक्क नार्कोटिक्सशी संबंधित प्रकरण असतानाही त्यातही त्यांनी ढवळाढवळ केली आणि त्याचे किती व्हिडिओ आहेत, काय आक्षेपार्ह कंटेंट आहे हे सांगायचा प्रयत्न केला. मग माझा साधा प्रश्न आहे की जर चाकणकर म्हणतात की मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पोलीस चौकशी करतील, तर जिथे संबंध नव्हता त्या डॉक्टर संपदा मुंडे आणि खेवलकर प्रकरणामध्ये तुम्ही ढवळाढवळ करत प्रेस कॉन्फरन्स केली, कंटेंट सांगायचा प्रयत्न केला. आज प्रेस का घेतली नाही? आज चाकणकरांनी प्रेस घेऊन या माणसाचे 58 व्हिडिओ आणि त्याचे कुठे कुठे धागेदोरे आहेत हे स्पष्ट करायला हवं होतं. त्या ज्या ट्रस्टवर आहेत, शिवनिका ट्रस्ट जी मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिकला आहे, ज्या ट्रस्टची साधारण 12-15 एकर जमीन आहे, ईशानेश्वराचं तिथे मंदिर आहे आणि 12-15 एकर जमिनीमध्ये बागायती फळबागा लावलेली जमीन, जिथे की पंचतारांकित फार्म हाऊस आहे, हे कसं आलं याचंही चर्चित चर्वण करणारी एक अत्यंत फॅन्टसी सांगणारी पत्रकार परिषद आज खरं तर चाकणकरांनी घेणं अपेक्षित होतं. याचा अर्थ तुमची माहिती आहे की त्यांनी अशा सगळ्या याच्यामधून या सगळ्या केसेसमधून त्यांनी काही माया पण जमवली आहे, संपत्ती खरेदी केली आहे असंही तुम्ही म्हणताय. तर ही जी हे सगळं सुरू असताना तुमचा असा थेट आरोप आहे का की केवळ एका रुपाली चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळे त्याला कोणी हात लावू शकलं नाही आणि तो इतक्या बेमालूमपणे इतक्या सगळ्या महिलांचं शोषण करत राहिला? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. निश्चित चाकणकर काही एवढ्या ताकदवान, एवढ्या प्रबळ वगैरे आहेत असं नाही. चाकणकर म्हणजे छोटा मोठा मोहरा आहे एवढंच मी म्हणेन. याच्यामध्ये एक नक्की आहे की जेव्हा जेव्हा असे काही बंधू बाबा येतात तेव्हा त्यांना राजाश्रय फार मोठ्या प्रमाणात मिळतो. मध्ये आपल्याकडे मध्य प्रदेशचा एक अत्यंत देखणा बाबा प्रसिद्ध होता आणि त्यांचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित होते. त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व अनेकांना भुरळ घालणारं होतं. परंतु शेवटी त्यांचं काय, म्हणजे मला आता त्या खोलात नाही जायचं की तो शेवट काय दुर्दैवी पद्धतीने झाला वगैरे. परंतु अशा वेळेला होतं काय की एखाद्या आधी राजाश्रय मिळवायचा, मग राजाश्रयाकडे बघून त्या सगळ्या पुढाऱ्यांचा राबता बघून सामान्य जनता आकर्षित होते आणि सामान्य जनतेमध्ये एकदा बोलबाला झाला, ती राजमान्यता मिळाली की त्या जनतेला मतदार म्हणून इनकेश करण्यासाठी पुन्हा नेत्यांनी त्यांना ताकद द्यायची. हा जो काही व्यवहार आहे, वर्तन व्यवहार आहे, हा घातक आहे. हा वर्तन व्यवहार पुरोगामी महाराष्ट्रासाठी पण घातक आहे. हा इथल्या महाराष्ट्रातला, कारण 80% महाराष्ट्र खेड्यामध्ये आहे आणि या खेड्यातल्या सगळ्या मायमाऊल्यांना ज्या पद्धतीने कच्छपी लावलं जातं, एक वेळ मी अशिक्षित ग्रामीण भागातल्या महिलांच्या शोषणाचं समजू शकते. परंतु महिला आयोगावर काम करणारी महिला जर पाद्यपूजा करत असेल तर हे गंभीर आहे, हे आक्षेपार्ह आहे. कारण तुम्हाला असं वाटतंय की जितका दोष जो आहे तो चाकणकरांना तुम्ही देताय, तो चाकणकरांचा दोष आहेच. अर्थात चाकणकरांनी तशा पद्धतीचं कृत्य का केलं हे कल्पना नाहीये. पण मुद्दा असा आहे की अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांचेही काही फोटो व्हायरल होत आहेत आणि त्यांचेही काही व्हिडिओज येत आहेत की तेही तिथं जाऊन भेटी देऊन आलेले होते. राजकीय पुढाऱ्यांना अशा पद्धतीच्या स्वतःच्या भवितव्यासाठी अशा बाबाभावांची गरज लागते आणि त्यामुळं सामान्य लोक फशी पडतात. तर त्यामुळं केवळ एकटे चाकणकर नाहीयेत किंवा एकटे शिंदे नाहीयेत, तर बाकीचे पण असे खूप लोक आहेत, खूप हाय प्रोफाईल लोक आहेत की जे त्याचे भक्त होते किंवा त्याच्या प्रभावामध्ये होते असं म्हटलं जातंय. पण तुम्ही केवळ चाकणकरांबद्दल बोलताय आणि आज दिवसभर पण मी बघतोय की रुपाली पाटील असतील किंवा विकास लवांडे असतील किंवा इतर पक्षातील लोक असतील, ते चाकणकरांच्या बद्दल खूप आक्षेप टोकाचे नोंदवतायत. तर तुम्हाला असं वाटतं की त्या केवळ महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत आणि त्या अशा व्यक्तीच्या संपर्कात होत्या की ज्यांनी महिलांचं शोषण केलेलं आहे
आणि त्याची पाद्यपूजा करणं हे एका प्रकारे दुर्दैव आहे, पण ते घडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही त्यांना टार्गेट करताय. पण एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, दुसरे इतर नेते आहेत, ते मात्र याच्यातून काय म्हणतात त्याला की थोडे बाजूला पडताना दिसत आहेत. आपण जे एक सेफ एक्झिट घेतायत का इतर नेते, असं जे आपलं सांगणं आहे, तर मी पुन्हा एकदा म्हटलं पाहिजे की या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे, त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे फोटो दिसत आहेत, केसरकरांचे फोटो दिसत आहेत, धनंजय मुंडेंचे फोटो दिसत आहेत, अनेक नेते आहेत, हाय प्रोफाईल नेते आहेत, अधिकारी आहेत. फक्त आपण चाकणकरांना टार्गेट करणं योग्य नाही. आपण का टार्गेट करतोय असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. मुळात माझा सगळ्या राजकीय लोकांच्या व्यवहारावर आक्षेप आहे, पण चाकणकरांवर विशेष आक्षेप का आहे? कारण प्रकरण महिलांच्या शोषणात, प्रकरण महिलांच्या प्रश्नाशी संबंधित आहे. आणि जेव्हा महिलांचं लैंगिक शोषण होतं तेव्हा महिला थेट पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्याऐवजी त्यांची जी पहिली जी मदतीची अपेक्षा असते ती महिला आयोगाकडून असते. माझा आक्षेप का आहे ते आपण कृपया समजून घ्या की जर त्या ज्या महिला आयोगाकडून आम्हाला मदत अपेक्षित आहे त्याच महिला आयोगाच्या प्रमुख असणाऱ्या बाई जर अशा बंधुबाबाच्या डोक्यावर छत्री धरत असतील किंवा त्याचे पाय धुत असतील तर शोषित महिला काय न्याय मागायला महिला आयोगाकडे जाईल का? शोषित महिलेला ही भीती राहणार नाही का की हे पॉलिटिकल प्रिव्हिलेज या महाराजाला मिळू शकतात? हा जो कोणी बंधू आहे हा, अरे बापरे, शिवनिका ट्रस्टचा इकडे बोर्ड दिसतोय आणि त्या बोर्डवर चक्क महिला आयोगाच्या अध्यक्षांचं नाव आहे. बरं विशेष, त्या बोर्डवर सगळ्यांची नाव आहेत आणि कोणाचं डेसिग्नेशन लिहिलेलं नाही, परंतु चाकणकरांच्या नावाखाली मात्र राज्य महिला आयोग हे डेसिग्नेशन ठसठशीत अक्षरात लिहिलं. ते कशासाठी, का लिहिलं ते डेसिग्नेशन? ही भीती दाखवण्यासाठी होतं का की तुम्ही काय करू शकता माझं? बघा, महिला आयोगाच्या अध्यक्षाच माझ्या भक्त आहेत आणि त्याच माझ्या डोक्यावर छत्री धरतात आणि त्या माझे नुसती छत्री धरत नाहीत तर माझे पाय सुद्धा धुतात. कुठे जाणार आहात तुम्ही? कुठपर्यंत पळणार आहात? सरड्याची धाव कुंपणापर्यंत, पण कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणाकडे न्यायचे. इतकं साधं सरळ ते प्रकरण आहे. त्यामुळे चाकणकर एक व्यक्ती म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काही आक्षेप असायचं कारण नाही. काय त्या बिचारीने काय आमचं धुरा बंधाऱ्याचं काही भांडण आहे का? केळी नारळाच्या बागा तोडले? मुद्दा हा आहे की महिला आयोग हा महिलांना न्याय देण्यासाठी आहे. आता पीडित महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा? कारण एकदा त्यांनी प्रयत्न केला तर चाकणकर यांनी त्यांना न्याय देण्याच्या ऐवजी ज्यांनी त्या पीडित महिलांच्या वतीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्या खबरदार पुढारी नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकालाच धमकावून त्याचा माफीनामा चाकणकरांनी घेतला. हा पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे, हा राजकीय हस्तक्षेप आहे, ही अधिकारांची पायमल्ली आहे. त्यांच्या कार्य चौकटीच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्यांची कार्य चौकट ओलांडलेली आहे. नुसती ओलांडली नाही तर ज्या कामासाठी त्यांना नेमलेलं आहे नेमक्या त्याच्या विरुद्ध त्यांचा वर्तन व्यवहार झाला आहे, म्हणून तो आक्षेप आहे. एकनाथ शिंदेचं जर असं एखादं पत्र असतं तर आम्ही एकनाथ शिंदेना सुद्धा इतकंच जोरदार धारेवर धरणार. किंबहुना माझी आपल्या माध्यमातून विनंती असेल की कालपासून, कारण याला ताब्यात घेणं इतकं सोपं नव्हतं, पोलिसही सांगताय गपक्या आवाजात की प्रचंड दबाव होता, खूप सारे फोन येत होते, तर कालपासून कुणी नेमके फोन केले, कुणाचे फोन पोलिसांना आले, त्या सगळ्या लोकांचे म्हणजे पोलिसांचे, तपास अधिकाऱ्यांचे सीडीआर सुद्धा बघितले गेले पाहिजे आणि या माणसाचा सुद्धा सीडीआर काढला गेला पाहिजे की ज्या सीडीआर मध्ये आपल्याला कळू शकेल की कुठल्या राजकीय नेत्यांनी याला वाचवण्यासाठी पोलिसांना फोन केले असते. म्हणजे या व्यक्तीला वाचवण्यासाठीचे प्रयत्न झाल्याचा तुमचा आरोप आहे. हा खरं तर खूप गंभीर आरोप आहे. ज्या वेळेला 58 व्हिडिओ सापडत आहेत आणि आरोप माझा नाही, काय म्हणजे मी कृपया मी स्पष्ट करते, हा आरोप माझा नाही. त्याला वाचवण्यासाठी अनेक फोन आले. हे मघाशीच एका वृत्तवाहिनीने त्या स्पॉटवर जाऊन जे वार्तांकन केलं आणि ते वार्तांकन करताना ज्या पोलिसांशी ते बोलत होते त्यांच्याकडून आलेली ही माहिती आहे की प्रचंड दबाव होता, पहाटे कारवाई करावी लागली, एका चोरीच्या प्रकरणात आपली चौकशी करायची आहे असं म्हणून ताब्यात घ्यावं लागलं. इथपर्यंत वेळ आली होती, ही सकाळची माहिती आहे. अच्छा, बघा असं आहे की हे प्रकरण जे आहे दिसतंय तितकं साधं प्रकरण नाहीये. कारण राजकीय व्यक्ती, समाजामध्ये प्रभाव असलेले व्यक्ती ज्याला अशा पद्धतीच्या दबावाला किंवा अशा पद्धतीच्या आमिषांना बळी पडतात, बाबाबुवांना बळी पडतात, त्यावेळेला सामान्य लोक जे आहेत ते स्वाभाविकपणे अशा लोकांकडे पाहून मला असं वाटतं की तिथे जातात. आणि ज्या वेळेला आपले नेते अशा पद्धतीचं वर्तन करतायत त्यावेळेला मला असं वाटतं की त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. एक आठवण म्हणून ज्यावेळेला अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्याला वर्षा निवासस्थानी, त्यांच्या सरकारी निवासस्थानी सत्य साईबाबा आलेले होते, त्यावेळेला महाराष्ट्रभरातल्या माध्यमांनी त्यांचा खडा समाचार घेतलेला होता. आता मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे तर एकनाथ शिंदे यांचा समाचार तशी माध्यमं घेत आहेत का उद्या परवा ते बघायला लागेल. किंवा ज्या तंत्रमंत्र करणारे या बाबाच्या नादी लागणारे इतर नेते जे आहेत,
इतर प्रभावशाली व्यक्ती जे आहेत त्या कोण आहेत, त्यांचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे का, आणि जर असेल तर त्याच्यामध्ये काय त्यांचे धागेदोरे आहेत, तर त्याच्या सुद्धा गोष्टी समोर आल्या पाहिजेत. पण ताई, तुमची मागणी काय आता ठीक आहे, आता मुद्दा असा आहे ना की त्यांनी असं म्हटलं की माझा काही त्यांच्याशी संबंध नव्हता. तुम्ही त्यांचं ट्विट वाचला असेल, मला कल्पना आहे की तुम्ही त्याबद्दल पण व्यक्त झालेला होतात, पण तुम्ही त्यांचं ट्विट वाचलं असेल. त्या म्हणाले की माझा काही पर्सनल संबंध नव्हता, माझा केवळ तिथे काय राजकीय कुठलाही धागेदोरा किंवा काही नाहीये, केवळ कधीतरी तिथे राजकीय व्यक्ती म्हणून अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ज्या भेटीगाठी होतात त्यापैकी भेटी होत्या अशा. माझं म्हणणं काय आहे हे सांगताना मी आपल्याला 3 उदाहरणं स्पष्ट केली पाहिजेत. एक, माणिक कोकाटे यांनी तसं बघितलं तर त्यांचा गुन्हा काय होता, तर ते एक खेळ खेळत होते आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यावरून जो बवाल झाला त्यामध्ये माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला. वाल्मिक कराडचं प्रकरण झालं तेव्हा धनंजय मुंडे त्या खून खटल्यामध्ये कुठेही आरोपी नाही, कुठेही त्यांचा थेट संबंध नाही, पण तरीही धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्याचं कारण असं होतं की सगळ्या लोकांनी मागणी केली की वाल्मिक कराडचा सगळ्यात घनिष्ठ संबंध कोणाशी आहे, तर धनंजय मुंडेंशी आहे आणि धनंजय मुंडेंचे प्रिव्हिलेज हे वाल्मिक कराडला मिळू शकतात, म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. आता मी पुन्हा कट टू मी चाकणकरांकडे येते. चाकणकरांनी 1 वर्षापूर्वीच या प्रकरणावर पडदा पाडण्यासाठी एका वृत्त संपादकालाच त्याच्याकडून माफीनामा घेतला होता, आपल्या पदाचा दुरुपयोग केला होता. कशावरून चाकणकर आता सुद्धा आपल्या पदाचा दुरुपयोग करणार नाहीत आणि चाकणकर त्या पदावर आहेत याचे पॉलिटिकल प्रिव्हिलेज त्यांचे गुरुपिता हा उल्लेख चाकणकरांनी केलेला उल्लेख आहे. पितृतुल्य माऊली गुरुपिता खरात साहेब हा उल्लेख चाकणकरांचा आहे. तर आपल्या गुरुपित्याला वाचवण्यासाठी चाकणकर आपल्या पदाचा गैरवापर करणार नाहीत. कशावरून? त्यामुळे ते पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून. आणि जर चाकणकरांना खरंच त्यांच्यामध्ये विवेक शिल्लक असेल, त्याची शंकाच आहे, पण जर सत्सद विवेक शिल्लक असेल तर चाकणकरांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा एक ठोस भूमिका या संबंधाने घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसची अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे की चाकणकरांच्या शिवाय दुसरी कुठली सुयोग्य व्यक्तीच त्यांना या पदासाठी सापडत नाहीये, की जी व्यक्ती सातत्याने वादग्रस्त आहे. या संदर्भाने मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा संवेदनशील महिला नेतृत्व सन्माननीय सुनेत्रा वहिनी यांची भेटीसाठी वेळ मागितलेली आहे आणि मी वहिनींना भेटल्यानंतर या संबंधाने त्यांच्याशी विस्तृत बोलणार आहे. तुम्ही त्यांचं ट्विट वाचलं असेल, त्या बघा, मी तुम्हाला मुद्दाम ते परत एकदा ते वाचून दाखवतोय. त्या म्हणतायत की सामाजिक कामाच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे असं त्या म्हणतात. ते म्हणतात की पोलिसांनी तपास करावा आणि पोलिसांनी जे काही कारवाई करायची ती करावी. त्या म्हणतात कारवाईची आड कुठे आहेत? मला मान्य आहे, अगदीच मला मान्य आहे, पण मग अशी निष्पक्ष चौकशी संपदा मुंडे प्रकरणात होईल असं का वाटलं नाही? का संपदा मुंडे प्रकरणात त्यांना स्वतःला पत्रकार परिषद घेऊन संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेसे वाटले? का त्यांना वैष्णवी आगवण्याच्या प्रकरणामध्ये चारित्र्यावर शिंतोडे उडवावेसे वाटले? का त्यांना नार्कोटिक्सची असलेल्या केस असलेल्या केवलकर प्रकरणामध्ये स्वतः पत्रकार परिषद घ्यावीशी वाटली? मग आज ती पत्रकार परिषद का घेत नाहीत? आणि जर फक्त सामाजिक प्रतिष्ठान एवढेच संबंध होते तर मग त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी जर संबंधित नसतील तर आजही कॅप्टन खरात यांची भाची चाकणकरच्या घरात काय करत आहे, का आहे ती? म्हणजे व्यक्तिगत संबंध काहीच कसं माहित नसेल, व्यक्तिगत आयुष्य जर माहित नसेल तर कोणाची भाची? मला परत एकदा आवाज मला ऐकू आला नाही. कोणाची भाची सांगते मी, अभिजित भैया, मी रिपीट करते परत एकदा. जर व्यक्तिगत आयुष्याशी काहीच देणं घेणं नाही आणि व्यक्तिगत आयुष्य मला माहित नाही असं जर चाकणकरांचं म्हणणं असेल तर कॅप्टन खरातच्या मुलीच्या लग्नात वरमाईच्या रोलमध्ये, म्हणजे ज्याला की आपल्या भावाची मुलगी किंवा आपल्या गुरुपित्याची मुलगी असं म्हणत का त्या वावरत होत्या? दुसरा प्रश्न, कॅप्टन खरातची भाची ही आजही चाकणकरच्या घरात काय करतेय? ती कशासाठी आहे? जर सामाजिक प्रतिष्ठानचा पुरता संबंध होता तर मग हे कनेक्शन काय आहे? आणि मी अत्यंत गांभीर्याने नोंदवलं पाहिजे की मागच्या वर्षी विधानसभेच्या पटलावर विधिमंडळ अधिवेशनामध्ये नानाभाऊ पटोले काँग्रेसचे नेते यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची चर्चा केली होती आणि एका पेन ड्राईव्ह बद्दल त्यांनी चर्चा केली होती. आता 58 व्हिडिओ आहेत असं पोलीस आणि माध्यमांच्या माहितीतनं पुढे येत आहे. मग काय या सगळ्या गोष्टींचा योगायोगाने हे खरात नाशिकचेच आहेत, मग खरातचा आणि त्या हनी ट्रॅपचा नाना भाऊंनी सांगितलेल्या त्या पेन ड्राईव्हचा यांचा काही आपसामध्ये काही संबंध आहे का हे सुद्धा तपास खात्याने शोधून काढावं. आम्ही
फक्त आपल्या समोर माहिती उघड करत आहोत आणि हा सगळा प्रश्न महिलांशी संबंधित आहे आणि महिलांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या ऐवजी 1 वर्षापूर्वी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केला. त्याचे पुरावे मी समोर ठेवलेले आहेत आणि म्हणून मी चाकणकरांचा राजीनामा मागते, हे स्पष्ट आहे. पण तुम्हाला विश्वास नाहीये की जोपर्यंत चाकणकर पदावरती आहेत तोपर्यंत याची निष्पक्ष चौकशी होईल असा आमचा विश्वास नाहीये. अरे मी पुरावा दिलाय ना, मी पुरावा दिलाय की 1 वर्षापूर्वी याच खरातला पकडण्यासाठी, याचा पर्दाफाश करण्यासाठी स्थानिक वृत्तपत्राच्या पत्रकारांनी सगळे प्रयत्न केले होते. त्यांच्यावर दबाव स्वतः चाकणकरांनीच आणला. चाकणकर हे डिनाय करू शकत नाहीत की नाही मला हे प्रकरण माहित नाही. चाकणकरांनी स्वतः दबाव आणला होता. पण बाकीच्या नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही धारेवर का धरत? त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीचा गुन्हा किंवा ज्या पद्धतीचं आपण माझं म्हणणं असं की याच्यात कोणाला सूट देणार नाही. म्हणणं असं की ज्यावरून तुम्ही पदावरून दूर व्हा असं चाकणकरांना सांगताय, तर तशाच पद्धतीनं इतर लोक सुद्धा पदावरती आहेत आणि ते सुद्धा त्यांच्याकडे जाऊन नमस्कार चमत्कार करून आहेत. ते सुद्धा काय चमत्काराला बळी पडलेले आहेत. आणि मग अशा लोकांनी जर अशी लोक जर पदावरती असतील आणि त्यांचे जर कोणाचे लागेबांधे अजून कोणाशी कॅप्टन खराशी असतील तर ते कदाचित पण प्रभावित होऊ शकतो तपास, की असं तुम्हाला वाटत नाही? कदाचित आपल्याला आठवत असेल, ड्रग्ज प्रकरणामध्ये मी थेट एकनाथ शिंदेचा राजीनामा मागितला होता. त्यामुळे मी कोणाची कसलीच बर्दास्त ठेवत नाही. या प्रकरणात जर मला असं वाटलं की एकनाथ शिंदे कुठूनही या कॅप्टन खरातला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, याचा एक जरी पुरावा माझ्याकडे आला तर मी कोणालाही अजिबात स्पेअर करत नाही. पण आता गेल्या 1 वर्षापासूनच्या अनेक गोष्टी चाकणकरांच्या या ट्रस्टशी संबंधाने ज्यांनी आवाज उठवला त्यांना चाकणकरांनी त्यांचा आवाज कसा दाबला याचे जे पुरावे माझ्या हाती लागतात त्याच्यानुसार मी मांडणी केलेली आहे. माझा एक प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या नेत्यांवरती ज्यांची नावं याच्यामध्ये समोर आलेली आहेत त्यांच्यावरती सुद्धा अँटी सुपरस्टिशन लॉ जो आहे आपला, कायदा जो आहे आपला, त्याच्या अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे अशी आपली मागणी आहे का? तुम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे? मला वाटतं याच्यावर ऑलरेडी मगाशी मला कळलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक पवित्रा घेतलेला आहे आणि ती कारवाई झाली पाहिजे. ही बघणं या राजकीय लोकांना आणि त्यांच्या वर्तन व्यवहाराला सुद्धा वचक बसला पाहिजे असं आम्हाला नक्की वाटतं आणि त्यानुसार ती कारवाई व्हावी. पण फक्त एवढीच कारवाई नाही तर हे जे लैंगिक शोषण आहे त्याच्यामध्ये, कारण ही नवी महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल आहे, हा नवा महाराष्ट्राचा एप्स्टीन आहे, तर याच्या संबंधाने सुद्धा आवश्यक असणारी सगळी कलम लागावी आणि याची सगळी चौकशी व्हावी असं वाटतं. मला अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जी कारवाई झालेली आहे, आतापर्यंत जी मागणी आहे, जर ती मागणी शेवटी असं आहे की उद्या पाडव्याचा दिवस आहे, उद्या सुट्टी आहे, परवा परत विकेंडचा सगळा तो हे आहे, तर तुम्ही जर कारवाई झाली नाही चाकणकरांची, कारण चाकणकरांना जर पदावरून हटवायचं असेल तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांची परवानगी लागेल, मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याच्यामध्ये विश्वासात घ्यावा लागेल, सुनेत्रा वहिनींना त्याच्यासाठी बोलायला लागेल आणि मग या सगळ्यानंतर त्यांना पदावरून हटवायचं की नाही हे ठरवायला लागेल. तो आणखी त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांच्या पक्षातले नेते त्यांच्या पाठीशी जर उभे राहिले तर तसं होणार नाही. जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही त्यांना बाजूला करण्याची, तर पवित्रा काय असणार आहे शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष? नाही, त्याच्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या काय पुढे करायचं त्याच्या संबंधाने मी उद्या अजून माझी माहिती आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करेल. पण तुर्तास एवढं नक्की आहे, आपण म्हणालात की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पण या सगळ्यांनी जरी ठरवलं तरी मला वाटते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका जास्त महत्वाची आहे. कारण आपण मागे बघितलं असेल की सन्माननीय दिवंगत नेते अजितदादा यांनी सूरज चव्हाण याला पदावरून पायउतार केलं होतं, पण चव्हाणला पदावरून पायउतार केल्यानंतर त्याच चव्हाणला बढती देत पुन्हा तटकरेंनीच पदावर घेतलं होतं. त्यामुळे ही जी सगळी तटकरेंची लॉबी आहे, चाकणकर सुद्धा त्याच लॉबीतले आहेत आणि तटकरेंकडे अत्यंत महत्वाचं प्रदेशाध्यक्ष पद आहे. त्यामुळे यामधला तटकरेंचा रोल काय आहे, काय तटकरे यांना पाठीशी घालणार का आणि ते किती वेळ हे सुद्धा बघणं फार महत्वाचं असेल. त्यामुळे आम्हाला हा प्रश्न फक्त सुनेत्रा वहिनींना नाही तर तो प्रश्न त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंना सुद्धा विचारावा लागेल.